काय सांगाल जयंतीनिमित्त राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्त झाल्यानंतर मी पहिल्यांदाच क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले क्रांती सूर्य यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या जयंतीच्या दिवशी महात्मा फुलांच्या वाड्यामध्ये आलेले आहे। बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीने सत्यबाई ही चळवळीची गाणी ऐकत आम्ही मोठे झालो। राज्यसभेपर्यंतचा माझा प्रवास हा क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने संपन्न झाला आणि यामुळेच आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांना नतमस्तक होण्यासाठी मी इथे आले। शाक्य संघ ही सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची संघटना ते आज मानवंदना देत आहेत। त्यांनी मला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं होतं। चळवळीच्या कार्यकर्त्यांनी महात्मा फुल्यांची पगडी माझ्या डोक्यावर घालून माझा सन्मान दिलाय। क्रांतीबा, क्रांती सूर्य, महात्मा ज्योतिराव फुल्यांची ही पगडी कायम मला जाणीव करून देत जाईल की माझ्या पुस्तकावरती पुरोगामी विचारांचे संस्कार आहेत। कष्टकऱ्यांसाठी, श्रमिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि महिला भगिनींसाठी लढणं हे माझं आद्य कर्तव्य राहील। ही पगडी मला याची सतत जाणीव करून देत राहील आणि याच विचारांवरती मी आजन्म चालत राहील। शरद पवारांनी एक भाष्य केलंय, वारकरी संप्रदायासारख्या चळवळीतही प्रतिगामी लोकांची घुसखोरी दिसते आहे आणि मांडणी करताना 60% लोकांची मांडणी सर्वांत शक्तींना बळ देणारी आहे। मला वाटतं ताई की मी आज इथं महात्मा ज्योतिराव फुलांना अभिवादन करण्यासाठी आले। त्यांची जयंती आहे। आज आपण महात्मा फुलांच्या वाड्याच्या पवित्र प्रांगणात उभे आहोत। कुठल्याही राजकीय विषयावरती भाष्य करणं किंवा टीका टिप्पणी करणं हे या प्रसंगी तरी मी योग्य समजत नाही। माझ्या अंतःकरणापासून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलांना मानाचा मुजरा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलांना मानाचा मुजरा। जर ते लढले नसते तर आम्ही घडलो नसतो। आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या सावित्रीच्या लेकीला राज्यसभेचा खासदार बनवलं आणि त्यांना मानवंदना देण्यासाठीच मी सावित्रीबाईंच्या वेशात शपथ घेतली। आज फक्त या महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होऊन लढण्याचं बळ मागण्यासाठी आले। महात्मा फुलेंच्या जयंती सगळेजण अभिवादन करतात। ते महाराष्ट्राला दिशा देणारे महात्मा फुले होते। मात्र याच राज्यात आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून मोदू बाबूच्या आहारी जाणारे राजकारणी काय वाटतं अशा वेळेला मला जगद्गुरु संत तुकोबारायांचं वचन आठवतं की ऐसे कैसे झाले गोंधू कर्म करून म्हणती साधू। पण त्याच वेळेला तुकाराम महाराज सांगतात ना की तुका म्हणे अशा नरा मोजोनी माराव्या पैसारा। गोंधू बाबाच्या नादी लागू नये, कर्मकांडाच्या आहारी जाऊ नये, श्रद्धा असणं मान्य आहे परंतु अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये। यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची चळवळ गतिमान करण्याचा आम्ही प्राणपणानं प्रयत्न करू आणि अशा महिलांवरती अत्याचार करणाऱ्या करांची वरात अशी मिळेल काही आधी बहिणीकडे वाकड्या नजरेनं पाहण्याचं कुणाचं धाडस हे बघा, भारतीय संविधानानं आपल्याला विज्ञान व्यवस्था शिकवलेली आहे। वैज्ञानिक मार्गाने चालणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। तुम्हाला शॉर्टकटची यश मिळवून त्याच्यावरती आपण सगळ्यांनी विश्वास ठेवायला। नाही ताई, मी पुन्हा एकदा सांगते की महात्मा क्रांतीबा ज्योतिबा फुल्यांची जयंती आहे। फुलेवाड्याच्या प्रांगणात उभी आहे। राजकीय टीका टिप्पणी करण्यासाठीची ही जागा नाहीये। इथून बाहेर पडल्यानंतर दररोजचा दिवसच राजकीय टीका टिप्पण्यांच्यासाठी आहे।